संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप तुका म्हणे साधन सुलभा गोमाटे परी उपतिष्ठे पूर्वा पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठल विठ्ठला 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 संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पंचग्रपदाने कथेचा विस्तारो पंचग्रपदाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पंचग्रपदाने कथेचा विस्तारो पंचग्रपदाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या पंचग्रपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लंबोदरं परम सुंदरमेकदन्तं रुक्तं वरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यादिवाकर करोज्ज्वलकायकान्तं विघ्नेश्वरं सकलविघ्नं हरं नमामि जन्मान्दस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं
रसं ततो जयमुदीरयेत् राधा भक्ति हरिर्ज्ञानं ताभ्यं याच समर्विता तां श्री भागवतीं गाथा वन्दे युगलरूपिणीं श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफन चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोई हरऊ कले सविकार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो मजरदई सद्गुरु जैने तारिलो हा संसार पुर मनवणी विशेषवत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेले अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता उच्चारलाय विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय. जीवनामध्ये संतांचं चरण रज जाणून बुजून नाही पण सहज जरी अंगाला लागलं तरी वासनेचं बीज त्या ठिकाणी जळून भस्म होत. वासनेचे बीज जळून जाय आणि वासना जळून काय होतं रामनामाबद्दल आवड तयार होते. मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. रामनामाची आवड तयार झाल्यामुळे जीवनातलं सुख घटत नाही वाढत चालतं. सुख घडोघडी वाढू लागे. एवढंच नाही रामनामाचा अजून तिसरा फायदा काय सांगितला. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठामध्ये प्रेम दाटून त्या ठिकाणी आलं. डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रुधारा वाहायला लागल्या. कंठी प्रेम दाटी नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे. राम रूप हृदयामध्ये राम त्या ठिकाणी प्रकट झाला. आणि ही सगळी साधन तुकोबाराय सांगतात सोपी आहे परमात्म्याला प्राप्त करण्याची. फक्त त्याच्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल सर्वांना रुचेल सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता तो मला सगळ्यांना जागीच पडून घ्यायला काही अडचण हरकत काही म्हणतील झोपण्यासाठी इथं आलो नाही. अनंत जन्मापासून ज्या अज्ञानाची झोप पाठीमागं लागली याच्यासाठी आम्ही या गावचे नाही तर बाहेरून गावावरनं सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी बरीच मंडळी उपस्थित आहे. फक्त कशासाठी कामधंदा नोकरी हे दररोजच आहे पण कुठेतरी जीवाचं विश्रांतीचं स्थान अज्ञानातून जागा होण्याचं स्थान फक्त कीर्तन आहे. याच्यासाठी इथं आलोय झोपण्यासाठी आलो नाही. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा वर्ष आहे 38वा आणि या 38व्या वर्षामध्ये स्वानंद सुख निवासी हरिभक्तीपरायण सद्गुरू माऊली राम महाराज पोंगडे स्वानंद सुख निवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य शंकर महाराज देशमुख यांच्या कृपा क्षेत्राखाली हरिभक्तीपरायण गुरुवर्य सुरेश महाराज पातेरे कुठे बाबा घरी का हां तब्येत बरी सुरेश महाराज पातेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा
ग्रामस्थांच्या सहकार्याने चाललेल्या भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा वर्ष आहे 38वा आणि या 38व्या वर्षामध्ये आज खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्पमज पामराकडे या ठिकाणी आलं. मी माझं महत्भाग्य या ठिकाणी समजते. कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण बाबांचे सुपुत्र या गावचं भूषण हरिभक्तीपरायण सुधीर महाराज पातेरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाचार्य मृदंग अलंकार दादांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. दादाच नाव काय? हां, पालीलं होतं दादा नाही का? ते दादांच्याच पाठीमागे सुधीर महाराजांच्याच पाठीमागे अतिशय गोड मृदंग वाजन समाधान दादाचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. ज्यांना रायगड जिल्ह्यात तोड नाही, नवे नवे महाराष्ट्रात तोड नाही असा ज्यांचा आवाज, असे हरिभक्तीपरायण रवी महाराजांना प्रणाम दंडवत करते. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. मी हरिपाठापासून आवाज ऐकते. मी म्हटलं रायगड जिल्ह्यातल्या लोकांना देवानं लईच देणगी दिली. फारच सुंदर आणि गोड आवाज बाबांचा. अतिशय असं वाटतं गायन करायला लागल्यानंतर ऐकतच राहावं, इतकं गोड गायन बाबाचं आहे. रवी महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. 2 चोपदार तदनंतर आमच्या हरिभक्तीपरायण या जिल्ह्याचं भूषण ज्योत्स्नाताई ताईंचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. ताईंचे मिस्टरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. महाराजांसोबत सुरुवातीला चाल म्हटले असे हरिभक्तीपरायण ज्ञानेश नरेश महाराज. हा, अतिशय महाराजांचाही गोड आवाज आहे, सुंदर गायन आहे. महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. इकडे सगळी धोत्रावाली मंडळी असं वाटतंय आळंदीच या ठिकाणी प्रकटली आहे. सगळ्याच महाराज मंडळींचं मनपूर्वक या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. समोर बसलेले माईबाप विनेकरी दादा, समोर ज्ञानानं वयानं सर्वच गोष्टीने. महाराजांचं नाव वाघ महाराज. पालीलाही बाबा होते. बाबांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. तदनंतर पालीला जो सप्ताह झाला, भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण भरत दंत महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. आमच्या संस्थेच्या 2 विद्यार्थिनी प्रांजलताई आणि अंजलीताई, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. हार्मोनियम वादक काकांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने. काकांचं नाव दिसे सरांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. संशिष्ट मुले दादा, समोर बसलेले माईबाप, तुम्ही म्हणा सगळ्यांचं नाव घेतलं ना, आम्ही आमच्या झोपीला फाटा मारून तुझं कीर्तन ऐकायला आलो. आमचं कोणी आभार मानायचं? तुमचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. घरी जे झोपलेत त्यांचंही आभार, जे स्वप्नात गेले त्यांचंही आभार. विठ्ठल अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. अभंगात प्रवेश करूया. ज्यांचा अभंग सेवेकरता उच्चारलाय त्या तुकोबरांचा अधिकार जर पाहू गेलो तर तुकोबरायांचा अधिकार काय? दुश्मनानं सुद्धा वंदन करावं हा तुकोबरायांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. अजून तुकोबरायांचा अधिकार काय? जरा अजून वेगळा अधिकार सांगते, जो पालीच्या कीर्तनात सांगितलं तो इथं नाही सांगत. तुकोबरायांचा अधिकार काय? एवढे व्यापक आहे तुकोबरा, एवढे व्यापक आहे तुकोबरा, एवढे व्यापक आहे तुकोबरा. सकाळीच तुकोबरांचं जीवनचरित्र वाचत असताना एक प्रसंग तुकोबरांच्या जीवनातला आहे. अनुरेनु या थोकळा अनुरेनु या थोकळा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकळा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकळा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकळा
कडा तुका आकाश एवढा आकाशा एवढी ज्यांची उंची आहे ते तुकोबा आहे. मला तर असं वाटतं आकाशा एवढी ज्यांची उंची आहे बाबा ते तुकोबर आहे नाही. मग तुम्ही म्हणाल असं काय बोलताय तुम्ही. हे वाक्य ऐकून कदाचित तुम्ही नाराज व्हाल, पण पुढचं वाक्य ऐकून समाधान तुम्हाला वाटेल. ज्यांची आकाश एवढी उंची आहे ते तुकोबर आहे नाही, तर आकाश सुद्धा ज्यांच्या पुढे ठेंग आहे ते तुकोबर आहे. एवढी व्यापक तुकोबराई आहे, एवढी मोठी तुकोबराई आहे, तरी सुद्धा देवाकडं मागताना म्हणतात लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. एवढी आकाशा एवढी उंची असून सुद्धा देवाकडं मागताना देवा मुंगी साखरेचा रवा, मला लहान कर, मला मोठं करू. जया अंगी मोठेपण तया यातना, कठीण ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहाना. एवढी उंची असणारे तुकोबर आहे, पण तरी सुद्धा देवाकडं लहानपणा मागतात. हा खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातला मोठेपणा आहे. विठ्ठल 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 एवढंच नाही, मोठे तर आहेच आहे दादा. वारकरी संप्रदायाचा कलश म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते तुकोबर आहे. तुका झालासे कलश भजन करा, सावकाश बहिणी फडकविती ध्वजा निरूपण केले. तुकोबर आहे, संप्रदायाचा कलश आहे. एवढंच नाही, पंचम वेद निर्माते ज्यांना ओळखलं जातं, पंचम वेद निर्माते म्हणून ज्यांची ओळख आहे ते तुकोबर आहे. गाता हा पंचम वेद निर्माते म्हणून त्या ठिकाणी मानला जातो, किंवा गाता हा पंचम वेद आहे असं बोललं जातं. पण मला असं वाटतं गाता हा पंचम वेद म्हणण्यापेक्षा वेदच गाथा आहे असं म्हणायला अडचण नाही. कारण वेदामध्ये जे सांगितलंय तेच गाथ्यात सांगितलंय, म्हणून वेदाची उपमा गाथ्याला द्यायला अडचण नाही. तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक म्हणजे तुकोबरायांचा गाथा आहे. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या गोष्टी तुकोबरांच्या जीवनामध्ये एकाच वेळेस कशा एकवटल्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर उत्तर असं आहे दादा, युगायुगाची भक्ती तुकोबरांच्या सोबत आली. तुकोबराय अनंत युगापासून देवासोबत आहे. जे जे झाले तुका त्यांच्या बरोबर, जेवढे जेवढे हे अवतार झाले त्या अवतारामध्ये तुकाराम महाराज देवा बरोबर आहे. तुम्ही म्हणाल काही पुरावा आहे, लक्षात घ्या. सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा नरसिंह अवतारामध्ये होते, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय काय होते बोला. झोपले नाही तुम्ही, काय हाला ना चाला ना. मागचे महिला मंडळ कीर्तनात बोलत चला, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी बोलत चला बोलत चला. सगळ्या गावाचं टेन्शन आल्यासारखं नका बसू. विठ्ठल विठ्ठल सत्ययुगामध्ये ज्या वेळेला भगवान नरसिंह रूपामध्ये होते त्यावेळेला तुकोबरांचा अवतार होता भक्त प्रल्हाद. कोणता अवतार होता? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी श्रीमद भागवतकारांनी सांगितलं की स्वतःच्या बापानं हिरण्यकश्यपूने किती प्रयोग केले? 11 प्रयोग केले. किती? मी सांगते, तुम्ही मोजत चला. फक्त मोजू नका, लक्ष द्या, लक्षात ठेवा. मोठं मोठ्या शस्त्रानं मारलं, भयंकर विषारी सर्प अंगावर सोडले, अन्नात हल्लाहल विष दिलं, अग्निशिखा समान कृत्या सोडली, उंच पर्वतावरनं खाली ढकलून दिलं, वायूद्वारे नष्ट करण्यासाठी पोटात शिरला, परंतु धरणीधरानं त्याला पिऊन टाकलं. 100 माया निर्माण करून पोटात शिरली. एवढंच नाही, नाग पाशानं बांधून सागरात टाकलं. एवढंच नाही, उकळत्या तेलाच्या कढाईमध्ये
असे अनेक प्रयोग भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी केले, परंतु शेवटचा मेन मुख्य 11वा पॉईंट आहे. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, हिला अग्नीचं वरदान होतं की अग्नीमध्ये तू जळणार नाही. ती म्हटली, भैया मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते, प्रल्हाद जळून भस्म होईल आणि मी जिवंत राहील. पण म्हणतात देवतारी त्याला कोण मारे. भक्त प्रल्हादाला होलिका, हिरण्यकश्यपूची बहीण अग्नीत घेऊन बसली, होलिका जळाली आणि भक्त प्रल्हाद जिवंत निघाला. त्या दिवशीपासून आपण होळी हा सण साजरा करतो आणि बोंबा मारतो. एवढं एक निष्ठेनं नामस्मरण असलं पाहिजे. मला सांगायचं एक आहे, 11 प्रयोग केले भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी, भयंकर त्रास दिला. त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी सत्ययुगामध्ये भगवान नरसिंह रूपानं अवतीर्ण झाले आणि तेच तुकाराम महाराज त्या भगवंताबरोबर भक्त प्रल्हादाचा अवतार तुकोबरायांचा होता. सत्ययुगामध्ये सुद्धा भगवंतानं तुकोबरायांचं रक्षण केलं. तेच तुकोबर आहे आणि तेच नरसिंह भगवान. त्रेतायुगामध्ये नरसिंह भगवान झाले. कोण बोला, रामायण ऐकलं असेल ना तुम्ही, प्रभू श्री रामचंद्र त्रेतायुगामध्ये. आणि तेच भक्त प्रल्हाद त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये झाले अंगद महाराज. ज्या अंगद महाराजांनी रामकथेमध्ये सीता शोधनाचं सुद्धा काम केलं. ज्यावेळेस प्रभूची पत्नी रावणानं पळवली जानकीला, सीतामयेला रावणानं त्या ठिकाणी पळविलं, त्यावेळेला विशेष सहकार्य केलं अंगद महाराजांनी पत्नी शोधण्यामध्ये. 4ही दिशेला जाऊन, दक्षिण दिशेला जाऊन पत्नी शोधण्याचं काम किंवा त्या कामामध्ये मदत अंगद महाराजांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. तेच तुकोबाराय त्रेतायुगामध्ये झाले अंगद महाराज आणि भगवान झाले रामप्रभू. तोच भगवान द्वापार युगामध्ये झाला कृष्ण. त्याच भगवंताचा अवतार आहे तिसरा कृष्ण अवतार. आणि त्याच अंगद महाराजांचा म्हणजेच तुकोबरायांचा द्वापार युगामध्ये अवतार आहे उद्धवाचा. कोणाचा? श्रीमद भागवत ऐका, लक्षात येईल तुमच्या. उद्धव आणि गोपी संवाद. उद्धवाचं चरित्र काय आहे, उद्धवाचा काय अधिकार आहे, किती ज्ञान आहे उद्धवाकडं. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाच्या बुडाशी भक्ती नाही. भक्ती विरहित ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून तुकोबराने एका ठिकाणी प्रार्थना केली, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको दे, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई प्रेम सुख घेई. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती विरहित जर ज्ञान असेल ना, ते अहंकाराला कारणीभूत ठरतं. उद्धवाजवळ फार अहंकार होता. तेच तुकोबर आहे. द्वापार युगामध्ये उद्धवजी होते आणि भगवान श्रीकृष्ण नावाने अवतीर्ण झाले होते. तोच भगवान पुढे कोण झाला? पंढरपूरला तोच परमात्माला तोच पांडुरंग झाला आणि तेच उद्धवजी झाले नामदेव राय. कोण झाले? श्री संत शिरोमणी नामदेव महाराज. ज्या नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका फक्त महाराष्ट्रभर नाही तर सगळ्या भारतभर पसरविण्याचं काम केलं. तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार भारतभर ज्या संत नामदेवांनी केला ते तुकोबर आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया. दत्ताईसाठी जोरदार टाळी वाजवा. गोड आणि समर्पक प्रमाण. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबर आहे. कोणाचा अवतार सांगितलंय? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय एकाचा नाही म्हटले, मग सकळांचा
एथोनिया संप्रदाय सकळांचा एथोनिया पांडुरंगाच्या समकालीन संत आहे संत शिरोमणी नामदेव महाराज तुकोबरायांचा अवतार. आणि त्याच नामदेव महाराजांनी सगळी पताका वारकरी संप्रदायाची भारतभर पसरवली. सगळ्यात वर्णन केलं जातं पंढरपुरातलं वाळवंटातलं नामदेव महाराजांचं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा पांडुरंग माझा पांडुरंग गोपाळांचे राया वाटे, माझा पांडुरंग असे राया वाटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांचे राया वाटे, माझा ज्ञानराजा गोपाळांचे राया वाटे. वाळवंटामधलं पहिलं कीर्तन नामदेव महाराजांनी केलं आणि त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनाला पांडुरंग जगाचा चालक मालक त्या ठिकाणी नाचायचं. मला सांगायचं एक आहे, पांडुरंगाच्या समकालीन संत तुकोबरायांचा अवतार असणारे नामदेव महाराज आणि तेच नामदेव महाराज पुढे झाले जगद्गुरू तुकोबराय म्हणून. संप्रदाय सकळांचा एथोनिया जगद्गुरू तुका अवतार नामयाचा. ह्या सगळ्या गोष्टी एकवटल्या का? तुका झाला असे कळस अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा लहानपण देगा देवा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, दुश्मनाला सुद्धा तुकोबरायांना वंदन केलं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा एकवटल्या तर त्याचं रिझन सुंदर हे उत्तर आहे त्याचं की अनंत जन्मापासून तुकोबराय देवासोबत त्या ठिकाणी राहत आले. हे अनंत जन्माचं तुकोबरायांचं पुण्य होतं आणि ते तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये त्यांचा अनुभव व्यक्त करतात. काय अनुभव व्यक्त करतात की बाबा रे संतांचा चरणरज अंगाला जरी लागलं, सहज अंगाला लागलं तर वासनेचं बीज जळून भस्म होतं. महाराज अभंग संत चरणाराज लागतात, संत चरणाराज लागतात, संत चरणाराज लागतात, संत चरणाराज लागतात. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, जळून जाय. 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 मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. आवडी राम. जरा टाळी वाजवा जरा. टाळी काय विकत वाजवायची? वाजवायची, अटक येत नाही टाळी वाजवल्यानं. वाजवली पाहिजे. ज्या ज्या वेळेस भगवत चिंतन होईल, विठ्ठल विठ्ठल भजन होईल, काहीतरी प्रमाण उचलल्या जाईल, त्या त्या वेळेला मिनिमम हातानं नाम अनमुखानं हातानं चालू द्या तुमचं. हातानं टाळी अनमुखानं नामस्मरण करत चला. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. लागायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय संतांच्या रजकणाचं त्या ठिकाणी महत्त्व प्रतिपादन करतात.
अजून रजकण हा शब्द हनुमान चालीसा म्हणा बरं सुरुवातीचा. श्री गुरु चरण सरोज रज रज शब्दाखाली अंडरलाईन करा. निज मन मुकुर सुधारी इतकंच आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत आहे. रजकण शब्द रज शब्दाचा अर्थ आहे साधा सोपा. जर अर्थ आपण घेतला वाचार्थ, वाळवट जर आली, वारा जर आला सुसाट्याचा, ऐकताय ना, सुसाट्याचा वारा आल्यानंतर रस्त्यावरची धूळ त्या वाऱ्यामध्ये त्या ठिकाणी टोपीवाले बाबा मिसळते आणि त्या वाऱ्यात त्या ठिकाणी मिसळल्यानंतर ती धूळ जर आपल्या डोळ्यापर्यंत आली तर आपण काय करतो? चष्म्यावाल्या आजी, डोळे बोला, डोळे झाकून घेतो, झाकून. इथं सरळ सरळ वाचार्थ आपल्याला रजकण शब्दाचा घ्यायचा नाही, तर संत या शब्दाचा अर्थ संतांचं ज्ञान विशेषतः आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्या अनंत जन्माची अज्ञान अंधकाराची झोप उडल्या जाते. रस्त्यावरचे रजकण जर डोळ्यामध्ये आले तर आमचे डोळे झाकले जातात, मात्र संतांच्या जीवनातलं विशेष ज्ञान आमच्या समोर आलं, आमच्या कानावरती आलं की आमचे झोपलेले डोळे उघडले जातात. हा दोन्हीमधला डिफरन्स आहे. दोनही अंगानं आपल्याला याही रजकणाचा विचार करायचा आहे. वाचार्थाच्या दृष्टिकोनातून आणि लक्षार्थाच्या दृष्टिकोनातून शास्त्राचाही विचार करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या रजकणामध्ये काय ताकद आहे? विशेषतः महाराज देवाच्या रजकणात एवढी ताकद असताना सुद्धा पांडुरंग परमात्मा सुद्धा देवादिदेव भगवान सुद्धा संतांच्या चरणराजाची इच्छा करतो. देव इच्छी राजा चरणीची माती, 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 देव इच्छी राजा चरणीची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, मागे मागे, मागे मागे, मागे मागे, देव इच्छी राजा चरणीची माते, देव इच्छी राजा चरणीची माते. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, मागे मागे, मागे मागे, मागे मागे, देव इच्छी राजा चरणीची माती, देव इच्छी राजा चरणीची माती. शेकडो वर्षापूर्वीच्या ह्या पारंपरिक चाली आहे. बंकट स्वामी दांडेकरांपासून चालत आलेली ही चाल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाच्या चरण रजामध्ये एवढी ताकद आहे. किती ताकद आहे? देवाच्या चरण रजामध्ये ताकद असताना सुद्धा त्यानं संतांच्या चरण रजाची इच्छा करावी. तुम्ही म्हणाल देवाच्या चरण रजात किती ताकद आहे? अगोदर देवाच्या चरण रजात किती ताकद आहे हे तुमच्या समोर मांडते, म्हणजे संतांचंच चरण रज तुमच्या लक्षात येईल. झोपले नाही तुम्ही? रामकथेमध्ये वर्णन आलं.
अतिशय गोड प्रसंग आहे. मुख्य प्रसंग ज्याला मानला जातं रामकथेमध्ये केवट प्रसंग. रामप्रभू कैकेयीच्या बोलण्यावरून सांगण्यावरून वडिलांच्या सांगण्यावरून वनवासामध्ये जाण्यासाठी निघतात. प्रथम मुक्काम त्यांचा पडतो शरयू नदीच्या किनाऱ्यावरती. दुसरा मुक्काम त्यांचा पडतो तमसा नदीच्या किनाऱ्यावरती. तिसरा मुक्काम त्यांचा पडतो गंगा किनाऱ्यावरती. गंगा किनारी त्यांचा त्या ठिकाणी मुक्काम होतो आणि सकाळी गंगा पार करून त्यांना पलीकडे जायचं असतं वनवासाच्या दिशेने. आणि जायचं असताना एक केवट महाराज, फाटलेलं असं ते धोतर आहे, फाटलेलं उपरण आहे, त्या धोतराला त्या ठिकाणी गाठी वगैरे त्या ठिकाणी मारलेले आहे. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी एक महान भक्त आहे केवट महाराज. भगवंताची प्रामाणिक त्या ठिकाणी सेवा करतोय आणि सेवा करत असताना अलीकडच्या काठावरचे लोक पलीकडच्या काठावरती त्या ठिकाणी नेऊन सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. परत पलीकडच्या काठावरचे लोक अलीकडच्या काठावर आणून सोडायचं तो काम करत असतो. माई बाप हो, आता रामप्रभू त्या ठिकाणी लखनजीला म्हणतात, लखन जा बरं केवटाला त्या ठिकाणी आवाज दे, आपल्याला पहिलं थडीला त्या ठिकाणी जायचं आहे, त्याची नाव आपल्याला हवी आहे, नावेत बसून आपल्याला पलीकडच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी जायचं आहे. त्यावेळेला लखनजी त्या ठिकाणी आवाज देतात केवट महाराजांना. केवट महाराजांना त्या ठिकाणी आवाज दिल्यानंतर, अरे कोण आहे तू? अरे मी लखन, शेषाचा भाऊ, मला ओळखत नाही गड्या तू? अरे मी आमदाराचा भाऊ, मला ओळखत नाही तू? गावचा सरपंच मी, एवढी माझी मोठी ओळख, तू मला ओळखत नाही गड्या? अरे अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो आणि केवटा तू मला ओळखत नाही? मी शेषाचा भाऊ लखन, रामप्रभूचा छोटा भाऊ, तू मला ओळखत नाही. केवट महाराज म्हणताय, कोण आहे लखन आणि कोण आहे शेषाचा अवतार? मी ओळखत नाही. मला सांगायचं एक आहे दादा, यातला भाव असा सांगायचा आहे, लखनजीचा जो आवाज आहे तो श्रीमंतीचा आवाज आहे आणि केवट महाराजांचा जो आवाज आहे तो साधनेचा आवाज आहे. डिफरन्स दोन्हीतला इतका आहे, दोन्हीमधला फरक एवढा आहे, श्रीमंतीने कधी साधनेची बरोबरी करायची नसते. ऐकताय ना? श्रीमंतीने कधी साधनेची बरोबरी करायची नसती. श्रीमंती तोपर्यंतच टिकून राहते जोपर्यंत तो श्रीमंत जाळला जात नाही तोपर्यंत. एकदा की श्रीमंत स्मशानात जाळला की त्या श्रीमंताबरोबर त्याची श्रीमंती सुद्धा जळून भस्म होते. पण साधना 700-750 वर्ष ज्ञानोबरायांना जाऊन झाले तरी सुद्धा अजूनही त्या ठिकाणी ज्ञानोबरांची साधना संजीवन समाधीच्या रूपानं ज्ञानोबराय अजून जिवंत आहे. म्हणून एका श्रीमंतानं साधनेची कधी बरोबरी करायची नसते महाराज. केवट महाराजांचा जो आवाज आहे तो साधनेचा आवाज आहे. लखनजीचा जो आवाज आहे तो श्रीमंतीचा आवाज आहे. लखन जा बरं आवाज दे. अरे मला ओळखत नाही तू? मला ओळखत नाही? अरे चल ना बाबा केवटा, आम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावरती जायचं आहे. नाही येऊ शकत मी. रामप्रभू विचार करताय, लखन जरा गरम डोक्याचा आहे. रामप्रभूचं अर्थात केवट लखनजी आयुष्यात कुणाचंच ऐकत नव्हते, पण भावाचं ऐकत होते. फक्त आणि फक्त रामप्रभूचं ऐकत होते. माणसानं आयुष्यात कुणाचं तरी ऐकलं पाहिजे. जीवन उद्धरून घ्यायचं असेल तर फक्त रामप्रभूचं त्या ठिकाणी लखनजी ऐकायचे. रामप्रभू म्हणताय, लखन सिट डाऊन लखन, खाली बस. आता रामप्रभू त्या ठिकाणी आवाज देतात, केवट अरे चल ना बाबा. प्रेमाने आणि अतिशय गोड मंजुळ भाषेमध्ये केवट महाराजांना आवाज येतात, केवट अरे चल ना बाबा, आम्हाला पलीकडच्या काठावर जायचं आहे, नेऊन सोड पटकन. अरे तुझ्या नावेची आम्हाला गरज आहे बाबा, असं काय करतो? त्यावेळेस केवट महाराज म्हणतात, येऊ शकत नाही मी देवा, मी येऊ शकत नाही. अरे काय येऊ शकत नाही रे तू? अरे आम्ही बोलावतो तरी तू काय येत नाही? देवा, माझे मित्र तुझे भक्त तुला बोलवतात तरी तू येत नाही ना, त्यामुळं तू बोलावलं तरी मी येणार नाही. हा केवट महाराजांचा भक्तीचा अधिकार आहे. देवाला सुद्धा आगळवण्याची ताकद केवटाच्या भक्तीमध्ये आहे. तू बोलावलं तरी आम्ही येणार नाही. किती झऱ्या मारायला लावतो रे तुझ्या भक्तांना, माझ्या मित्रांना. तू बोलावलं तरी मी येणार नाही. असं नको करू केवटा. पलीकडच्या काठावरती आम्हाला जायचंय. नाव त्या ठिकाणी आणल्या जाते. नावेत त्या ठिकाणी बसण्या अगोदर
केवट महाराज त्या ठिकाणी एक पात्र घरून त्यांच्या सगळ्या भिल्ल जातीला त्या ठिकाणी सांगितलं जातं, सगळ्या कुटुंब परिवार त्या ठिकाणी येतो. केवटाचं त्या काळाचं विज्ञान आहे. काठवट त्या ठिकाणी प्रभूचे पाय धुण्यासाठी वापरतात. आता आहे का काठवट? कशाचं असतं? लोखंडच. म्हणजे एवढं माहीत आहे तुम्हाला. कशाचं असतं? लाकडाचं असतं. लाकडाचं काठवट का वापरल्या जातं? तर त्या काळाचं विज्ञान आहे केवट महाराजांचं. कसं? लाकडाच्या भांड्यामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी प्रभूचं तीर्थ मुरून राहील यासाठी लाकडाचं काठवट त्या ठिकाणी वापरल्या जातं, जास्त दिवस तीर्थ मुरून राहण्यासाठी. आणि पाय वगैरे धुतल्याबरोबर एक चरण त्या ठिकाणी केवट महाराज धुतात आणि धुतल्याबरोबर एक पाय त्या ठिकाणी खाली ठेवतात प्रभू धुवून. कारण केवट महाराजांची इच्छा आहे की देवाचं चरण आपल्या नावेला लागलं तर चालेल, पण चरणरज लागायला का लागायला नको? केवट महाराज लखनजीला प्रश्न करतात, लखन तुझ्या प्रभूचे चरण रज माझ्या नावेला का लागायला नको? लक्ष देऊ नये, जांभळ्या देऊ नको, डुकल्या घेऊ नको. म्हटले तुम्ही लहान होते. केवट महाराज लखनजीला म्हणताय तुमच्या प्रभूचा महिमा मी जाणून आहे. तुम्ही लहान होते. म्हटले हो आम्ही लहान होतो. तुम्ही 16 वर्षाचे झाले. म्हटले हो आम्ही 16 वर्षाचे झालो. तुम्हाला घेण्यासाठी विश्वामित्र आले. म्हटले हो आम्हाला घेण्यासाठी विश्वामित्र आले. विश्वामित्राच्या यज्ञामध्ये 2 राक्षस मारीच आणि सुबाहू त्या ठिकाणी व्यत्यय आणत होते यज्ञासाठी. म्हटले हो व्यत्यय आणत होते. त्राटिका नावाचे राक्षसीन तिचे हे 2 पुत्र. या 2 पुत्रांचा राम आणि लखन तुम्ही या ठिकाणी निषेध केला, त्यांना मारलं. म्हटले हो त्यांना मारलं. विश्वामित्राचा यज्ञ परिपूर्ण त्या ठिकाणी झाला आणि तुम्ही मिथिला नगरीकडे पलायन केलं, निघाले. रस्त्यामध्ये तुम्हाला एक आश्रम लागलं लखन. हा प्रभू, हा केवटा, रस्त्यामध्ये आम्हाला एक आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये एक काय होती? कोणाचा आश्रम आहे तो? बोला बोला, माहित आहे तुम्हाला कोणाचा आहे? गौतम ऋषींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये यज्ञकुंड उभारलेला दिसतोय, परंतु फार दिवस झाले त्यामध्ये आहुती दिलेली नाही. सगळं गवत त्या ठिकाणी सुरकटलेलं आहे, वाळलेलं आहे. कुणाचा आहे तो आश्रम? गौतम ऋषींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये एक ओसाड पडलेली त्या ठिकाणी फार दिवसापासून एक शिळा त्या ठिकाणी पडलेली होती. लखन तुमच्या प्रभूचे चरण रज त्या शिळेला लागले आणि शिळेला लागल्याबरोबर त्या शिळेची कोण झाली? शिळा होती, मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे चाली. चरण रजाने प्रभूच्या एका शिळेची बाई झाली लखन. केवट महाराज म्हणताय लखन तुमच्या प्रभूचा महिमा मी जाणून आहे. तुमच्या प्रभूच्या चरण रजाने एका शिळेची जर बाई झाली तर मला सांगा, माझे नाव तर त्या दगडापेक्षा फार मृदू आहे. मला असं वाटतं तुमच्या प्रभूच्या चरण रजाने जर एका दगडाची बाई होते तर एकीनच एवढा त्रास दिला. माझ्या नावेला जर तुमच्या प्रभूचं चरण रज लागलं आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई, झोपले नाही ना तुम्ही? माझ्या नावेची जर काही नकळलं उद्या सकाळी माझ्या नावेची जर दुसरी बाई झाली तर एकीनच एवढे डोकेदुखी केली, दुसरी 2 कुठं सांभाळू? हा केवटाचा भाव आहे, भावभक्ती आहे दादा. प्रभू तुझं चरण त्या ठिकाणी मी माझ्या नावेला लावू शकतो, पण मात्र तुझ्या चरण रजामध्ये फार ताकद आहे. ते चरण रज मी माझ्या नावेला लावू शकत नाही, कारण माझ्या नावेची जर दुसरी बाई झाली तर मी 2 बायका कुठं सांभाळू? चरण त्या ठिकाणी लावू शकतो. चरण लावण्याची सोय आहे, चरणरज लावण्याची पद्धत आहे, पण चरण काढून लावू शकत नाही. चरणरज काढण्याची पद्धत आहे. चरणरज तुझे त्या ठिकाणी मी माझ्या नावेला लावू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी विज्ञान वापरल्या जातं. काठवटीमध्ये भगवंताचे प्रभूचे पाय धुतल्या जातात. एक पाय त्या ठिकाणी रामप्रभूचा केवट महाराज धुतात. आता एक पाय धुतल्याबरोबर एक पाय लगेच काठवटीच्या बाहेर प्रभू काढून बोला ठेवतात. एक पाय काठवटीच्या बाहेर काढून ठेवतात. परत खाली काय आहे? धूळ आहे. दुसरा पाय प्रभू काठवटीत ठेवतात. आता केवट महाराज डोक्याला हात लावतात. अरे असं काय करतो केवट? अरे धू ना दुसरा पाय. दुसरा पाय मी पात्रामध्ये ठेवलाय, दुसरा पाय तो धू.
डोक्याला हात का लावतोय? त्यावेळेला केवट महाराज म्हणताय, देवा तुला डोकं नाही म्हणून मी डोक्याला हात लावतोय. काय? तुला डोकं नाही म्हणून मी डोक्याला हात लावतोय. अरे असं काय करतो बाबा, मला डोकं नाही म्हणतो? तसं नाही देवा, मला सांगा माझी परिपूर्ण इच्छा काय आहे? तुमचे चरण माझ्या नावेला लागले तर चालेल, पण तुमचे चरण रज माझ्या नावेला लागायला नको. मग मला सांग, एक पाय धुतला, तू खाली ठेवला, आता खालून काय लागेल पायाला? चरण रज धूळ त्या ठिकाणी लागेल आणि परत तू माझ्या नावेमध्ये बसशील. आता प्रभू परत तो पाय धुतेला बाहेर त्या ठिकाणी एका पायावर उभे राहतात, परत भरलेला पाय परत पात्रामध्ये ठेवतात, परत तो पाय धुतला जातो. ज्या वेळेला एका पायावर माणूस उभा राहतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणसाचा तोल जातो, नाही का? प्रभूचा सुद्धा सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्या ठिकाणी तोल जाऊ लागला आणि तोल जायला लागला त्यावेळेला प्रभूला आधार म्हणून त्या ठिकाणी केवट महाराजांचं डोकं सापडलं आणि प्रभूनं केवट महाराजांच्या डोक्यावरती वरदहस्त केला. आकाशवाणी झाली, पुष्पवृष्टी झाली. बोलिये केवट भगवान की जय. केवट भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. पुष्पवृष्टी त्या ठिकाणी होते की धन्य आहे केवट महाराज. आज खऱ्या अर्थानं एका भिल्लाला त्या ठिकाणी प्रभू आलिंगन देतात, एका केवट महाराजांना त्या ठिकाणी दर्शन देतात. मला सांगायचं एक आहे, देवाच्या चरण रजामध्ये जर एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की ज्याच्या चरण रजाने दगडाची सुद्धा बाई होऊ शकते, त्याच्या चरणात जर एवढी ताकद आहे तरी सुद्धा तो एका संतांच्या चरण रजाची इच्छा करतो. कशी? तुम्ही म्हणाल कशामध्ये केली त्याने संतांच्या चरण रजाची इच्छा? देव इच्छी रजा चरणीची माती धावत चालती मागे मागे, संतांच्या पाठीमागे धावतो तो चरण रज मिळवण्यासाठी. एकदा भगवंताचं एवढं डोकं दुखत होतं, एवढं डोकं दुखत होतं, नारद महाराज त्या ठिकाणी गेले भजन करत करत. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. भजन करत करत त्या ठिकाणी देवाजवळ, नारदा फार डोकं दुखतंय हो माझं. जिथं तुम्हाला संतांची चरणरज त्या ठिकाणी दिसेल ना, तेवढी चरणरज घेऊन या, मी माझ्या डोक्याला लावतो. संतांचं चरणरज माझ्या डोक्याला लावल्याशिवाय माझं डोकं दुखायचं थांबणार नाही. आता नारद महाराज प्रत्येक संतांच्या घरी जायला लागले, प्रत्येक संतांच्या घरात घुसायला लागले. तुमच्या चरणरज त्या ठिकाणी द्या, प्रभूचं फार डोकं दुखतंय. प्रत्येक संत नारदावरती उपसायला लागले. नारदा, अहो काही कळतं का नाही तुम्हाला? आयुष्यभराची केलेली भक्ती आमची वायफट घालता का? नरकाला घालायचा विचार आहे का तुमचा? आमच्या चरणरजाची त्या ठिकाणी धूल मागताय, ती जर देवाच्या डोक्याला लावली तर आम्ही नरकाला जाणार नाही का? सगळी संत ज्याच्या त्याच्या परीने नारदावरती उपसायला लागले. पण नारद महाराज गोपिकांची भक्ती त्या ठिकाणी जाणून होते. गोपिकांची भक्ती जाणून असल्यामुळे तेच नारद महाराज वृंदावनामध्ये गेले आणि गोपिकांना म्हटले, गोपिकांनो देवाचं फार डोकं दुखत आहे. देवानं तुमच्या चरण रजाची त्या ठिकाणी धूळ सांगितली. नारदा किती पोते पाहिजे, किती कुंटल पाहिजे ते सांगा. अगं कुंटल बिंटल काही नाही, थोडीशी चरणरज त्या ठिकाणी तुमचे पाहिजे. देवाचं फार डोकं दुखतंय म्हटले. डोकं दुखतंय म्हटल्याबरोबर म्हटले घेऊन जा, अडचण नाही. पण नारद महाराज म्हणतात, विचार करा गोपिकांनो, तुमचं चरणरज जर देवाच्या डोक्याला लावायला नेलं तर कदाचित आपल्याला नरकात जावं लागेल. गोपिकांनी फार गोड उत्तर दिलं. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? गोपिकांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. नारदा, आमच्या चरणरजानं जर देवाचं डोकं दुखणं थांबत असेल तर आम्ही आमचं चरणरज त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. पण ते चरणरज दिल्यानं जर आम्हाला नरकामध्ये जाण्याची वेळ येत असेल तर मला असं वाटतं आम्ही आमच्या देवासाठी नरकामध्ये सुद्धा जायला तयार आहोत. फक्त आमच्या देवाचं डोकं दुखणं थांबलं. हा गोपिकांचा भाव आहे, प्रेम आहे, शुद्ध प्रेम आहे.
आणि म्हणूनच गोपिकांबद्दल असं बोललं जातं, मोहे भाग या मुरलीवाला, मोहे भाग या मुरलीवाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, मोहे भाग मुरलीवाला, मोहे भाग या मुरलीवाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, ओहे बंसी बजाने वाला, ओहे बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, 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 बनी में जो कन्हैया। किती ताकद आहे गोपिकांच्या भक्तीमध्ये. मुस्कुराई मीठा बाई आवाए, नैनों की जादू तेरा चलाए, ओहे बंसी बजाने वाला, ओहे बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. भक्ती आहे, भक्ती प्रेम आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तया, देवा कारणी भाव तस्मात द्यावे न लगे फारसे, वित्त झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहात गा थोर प्रेमाचा. आमचे गुरुजी म्हणायचे, थोर प्रेमाचा भुकेला. वारकरी चाल आहे, शेकडो वर्षापासून चालत आहे. हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. फक्त प्रेम लागतं त्याला. संत चरण रज लागता सहज. आता वासनेचं बीज कसं नष्ट होतं, मीराबाईंच्या जीवनातला सुंदर प्रसंग आहे. मीराबाई एक महान संत आहे. मीराबाईच्या सतसान्निध्यानं दासीच्या पुत्राचं वासनेचं बीज कसं जळून भस्म झालं, मीराबाईच्या चरित्रात गोड विस्तार आहे. राजस्थानमध्ये जन्मल्या मीराबाई राजाची मुलगी आहे. घरामध्ये सगळ्या दासी आहे. दासी त्या ठिकाणी असताना एक दिवस एक दासी आजारी पडलेली असताना तिला कामावर वेळेवर हजर होणं झालं नाही. त्यामुळं तिनं तिच्या मुलाला त्या ठिकाणी पाठवलं. मुलाचं नाव आहे कन्हैया. कन्हैया त्या ठिकाणी मीराबाईच्या घरामध्ये काम करण्यासाठी आला. सगळं झाडून वगैरे घर स्वच्छ त्यानं केलं. सगळी कामं घरातली आटोपली आणि कन्हैया रिटर्न जाण्यासाठी निघाला. कन्हैया ज्या वेळेला रिटर्न जाण्यासाठी निघाला त्यावेळेला त्यानं सहज मीराबाईच्या चेहऱ्याकडे त्याची दृष्टी गेली. आणि जेच मीराबाईच्या चेहऱ्याकडे दृष्टी गेली महाराज, एकटक असा पाहायला लागला. एकटक, डोळ्याची पापणीची उघड झाक सुद्धा नाही. 2 तास झाले, 4 तास झाले, तसाच पाहतोय. मीराबाईच्या प्रेमात त्या ठिकाणी पडला महाराज. बाकीचे शेजारचे लोक यायचे, त्याला हालून पाहायचे. कोणाला वाटलं गेला का काय. इतका एकटक त्या ठिकाणी पाहायला लागला. एवढा एकाग्र झाला मीराबाईच्या स्वरूपामध्ये, एवढा एकाग्र झाला. आई आली. आई विचारते, कन्हैया अरे काय झालं रे तुला. अरे आई आहे मी तुझे, सांग ना बाळा मला. मी एवढी दरिद्री आहे की बाळा मी तुला डॉक्टर आणून या ठिकाणी औषध उपचार सुद्धा करू शकत नाही. आई आहे मी तुझी, काय झालं तुला सांग. 1 नाही आणि 2 नाही, फार कालावधी गेला. आणि मग कन्हैया सांगायला लागला, माग मीराबाई फार सुंदर आहे दिसायला. हो रे कन्हैया, मीराबाई सुंदरच आहे.
स्वरूपवान आहे मीराबाई. मी एक पण केलाय मा, काय पण केला का नाही या तू मा, मी असा पण केलाय मा, करील तर मी मीराबाईशीच लग्न करेल, नाही तर लग्न करणार. आईनं घाईघाईनं फाटलेली साडी होती, त्या साडीचा पटकन गोळा केला आणि त्या ठिकाणी कन्हैयाच्या तोंडामध्ये कोंबला. कन्हैया, अरे आता बोलला बरं झालं, बाहेर बोलू नको, नाही तर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होतील, कारण मीराबाईचा तुला अधिकार माहीत नाही. मुलगा वेडा झाला, आई रडायला लागली. विचार केला आईनं, आपण साधू का गेलं पाहिजे, मीराबाई का गेलं पाहिजे, आपलं अज्ञान मीराबाई समोर त्या ठिकाणी प्रकट केलं पाहिजे. आई त्या ठिकाणी मीराबाई समोर गेली आणि मीराबाईला म्हटली, मीराबाई महान आहात तुम्ही, तुमचा अधिकार महान आहे, माफ करा, मला क्षमा करा, माझ्या बाळाला रागवू नका, कारण माझा प्राण आहे तो, माझा श्वास आहे तो, माझा ध्यास आहे तो, त्याला ओरडू नका, फक्त त्याला समजावून सांगा, त्यानं एक पण केलाय, करील तर तुमच्याशी लग्न करेल, हा पण त्यानं केलाय, क्षमा करा मला, त्याला बोलू नका, फक्त त्याला समजावून सांगा. मीराबाईनं सांगितलं, द्या तुमच्या मुलाला माझ्याकडे पाठवून. त्या दासीला सुद्धा मीराबाईच्या संतत्वावरती प्रचंड त्या ठिकाणी विश्वास होता, कॉन्फिडन्स होता. मुलाला त्या ठिकाणी पाठवलं. कन्हैया, तुला मीराबाईनं त्या ठिकाणी बोलावलंय, कशासाठी? मीराबाईनं मला बोलावलं. हे नाचायलाच लागलं महाराज जाग्यावरती. मीराबाईनं मला बोलवलं कशासाठी? लग्न करणार आहे म्हटली मीराबाई तुझ्यासोबत. लग्न करणार आहे म्हटल्यावर तर जाग्यावर नाचायला लागलं पोरं. एवढं नाचायला लागलं त्यानं अख्ख्या अंगाला अत्तर फासलं महाराज. अत्तर अंगावर फासायचं असं त्यानं नाकात आणि तोंडात आणि डोळ्यात सुद्धा फासलं. मीराबाईच्या प्रेमामध्ये अख्ख्या अंगाला त्या ठिकाणी अत्तर फासलं. त्याच्या अनुषंगाला त्यानं त्या ठिकाणी सुंदर अशी कपडे घातले आणि मीराबाईकडे जाण्यासाठी तो निघाला. मीराबाईच्या समोर जाऊन त्या ठिकाणी उभा राहिला. पोरीसारखा असा खाली पायानं माती उकरायला लागला. कसा? माती खाली पायानं उकरायला लागला. मीराबाई म्हणते, अरे कन्हैया, लग्न करायचंय मग असं पोरीसारखा माती काय करतो, जरा वरती बघ ना. मीराबाई, संतत्वाचं तेजस तुमच्या चेहऱ्यावरती एवढं आहे की मी तुमच्या दृष्टीला नजर लावू शकत नाही, तुमच्या नजरेला नजर माझी देण्याची हिंमत नाही म्हटलंय. तुमच्याकडे तेजस एवढं आहे. माझ्यासोबत लग्न करायचंय तुला कन्हैया? हो, तुमच्यासोबत लग्न करायचं. पण केलाय मी तसा, मीही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पण म्हटलं की घोटाळा. मीही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे कन्हैया, पण विनंती आहे माझी, एक रिक्वेस्ट आहे तुला. काय? 6 महिने कृष्ण कन्हैयाची मूर्ती हातामध्ये घे आणि एकटक त्याच्याकडे तुला पाहावं लागेल. डोळ्याची नजर पापणी सुद्धा एक निमिष सुद्धा खाली होता कामा नये, तर मी तुझ्यासोबत लग्न करेल. हा पण मीराबाईनं त्या ठिकाणी मांडला. मीराबाई, कन्हैया म्हणताय, मीराबाई 6 महिने काय 6 वर्ष तुमच्यासाठी मी त्या कन्हैयाकडं पाहायला तयार आहे. एकटक इतकं निष्ठावान होतं महाराज, इतकं निष्ठावान होतं. त्यानं कन्हैयाची मूर्ती हातात घेतली फक्त मीराबाईसाठी. एकटक पाहायला चालू केलं. एवढं एकटक पाहतो, डोळ्याची पापणीची उघड झाक सुद्धा नाही. पण संतत्वाच्या संगतीचा परिणामच असा आहे. 4 महिने झाले याची वृत्तीच बदलून गेली. एवढी वृत्ती बदलली की मीराबाईमध्ये त्याला पूर्ण 6 महिने झाले. मीराबाई समोर उभा राहिला आणि मीराबाईकडे पाहून म्हणतो, देवा, अरे तू ह्या रूपामध्ये आला. मीराबाईमध्ये त्याला भगवंताचं दर्शन झालं, जगाच्या मालकाचं पांडुरंगाचं दर्शन झालं. मला सांगायचंय काय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज. संत चरण राजा लागतात, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज, वृत्ती बदलली, वासना त्या ठिकाणी कन्हैयाची बदलली. मला सांगायचंय काय, संत संगतीचा परिणामच असा आहे. सानिध्यामध्ये जा,
वासना काय, वासनेचं बीज सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल. तुकोबराया सांगता संत संगतीचा परिणाम असा झाला माझ्या जीवनामध्ये. संत चरण रज लागता सहज सहज अंगाला लागलं आणि वासनेचं बीज त्या ठिकाणी जळून भस्म झालं. वासनेचं बीज नष्ट झाल्यानंतर तुकोबराय काय झालं, मला रामनामाबद्दल आवड निर्माण झाली. अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपजी आवडी, मग राम नामे उपजी आवडी. सुख घडोघडी, सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी. सुख घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपजी आवडी, मग राम नामे उपजी आवडी. मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपजी आवडी, मग राम नामे आमे उपदे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, उपदे आवडी, उपदे आवडी. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. असं वाटतं मरावण्यांच्या पोटी जन्माला यावा. एवढा गोड आवाज आणि एवढी सुंदर अशी साथसंगत. काही काही ठिकाणी गेल्यावर परिस्थिती फार वाईट असते ना, फार वाईट असते. एका कीर्तना सहज म्हणलं, भाग गेला शेण गेला, अवघा झाला से आनंद, भाग गेला शेण गेला. मागच्या मंडळी म्हणतात भाग्य गेला शेण गेला. कशाचाही काही अर्थ त्या ठिकाणी लावतात महाराज. कशातच काही मिळ नाही. मी विनोदानं सांगत असते. एका कीर्तन सहज म्हटलं मी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. मागच्या मंडळी म्हणतात माझी मामी तुझे वर्णी गुण नाम. कशाचाही काही अर्थ त्या ठिकाणी लावतात. अतिशय गोड आणि सुंदर गोड या ठिकाणी समर्पक साथ आहे. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. रामनामाचा परिणाम काय आहे? रामनाम मुखामध्ये घ्या. महाराज सांगतात, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई. पदी पै सोडी पदावी गे, पदी पै
उपजे आवडी. राम नामाची आवड त्या ठिकाणी उपजली म्हणजे आवड निर्माण झाली. पण राम नामाचा परिणाम काय झाला? राम नाम घ्यायला गेलो, रामच होऊन गेलो. देव पाहावा यासी गेलो, तेथाची देव मी होऊन ठेलो. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. विद्यारण्य स्वामींच्या जीवनातला प्रसंग आहे. पंचदशी ग्रंथ ज्यांनी लिहिला. पंचदशी कोणाकोणाला माहीत आहे? पंचदशी इथल्या सगळे इथं महाराज मंडळी आहे. महाराज मंडळी सोडून बाकीच्यांना नसेल माहिती, परंतु प्रत्येक महाराज मंडळींना पंचदशी ग्रंथ माहीत आहे. ज्यांनी पंचदशी ग्रंथ लिहिला असे विद्यारण्य स्वामींच्या जीवनातला प्रसंग आहे. पंचदशी ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर 14 वर्ष बाबा गायत्री मंत्राचा जप केला होता. कोणी? विद्यारण्य स्वामींनी. किती वर्ष? कशासाठी विचारा ना? संपत्ती प्राप्त होण्यासाठी. कशासाठी? संपत्ती प्राप्त होण्यासाठी 14 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला. रामनामाचा परिणाम सांगते मी काय आहे. जळतील पापे जन्मांतरीचे, यावरती मला बोलायचं आहे. रामनामाचा फायदा. 14 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला आणि 14 वर्ष गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर तरी सुद्धा गायत्री माता प्रसन्न झाल्या नाही. शेवटी वैतागून विद्यारण्य स्वामींनी संन्यास घेऊन टाकला आणि संन्यास घेऊन टाकल्याबरोबर आता काही कालानंतर गायत्री माता प्रसन्न झाल्या आणि मग प्रश्न केला, स्वामीजी काय हवंय ते मागा. स्वामीजी म्हटले, माते आता मला काही गरज नाही. जेव्हा गरज होती तेव्हा प्रसन्न झाल्या नाही तुम्ही, पण आता प्रसन्न झाल्यास तर मला एक उत्तर सांगा, जेव्हा मला गरज होती त्यावेळेस तुम्ही का प्रसन्न झाला नाही? त्यावेळेला स्वामीजींनी उत्तर दिलं, मातेने उत्तर दिलं, स्वामीजी एकदा पाठीमागं वळून पहा. तुम्ही मला काही नाही, मागे बॅनर आहे, पाठीमागं वळून पहा. पाठीमागं त्या ठिकाणी स्वामीजींनी वळून पाहिलं तर 14 पापाचे डोंगर जळत होते. किती? 14. मातेला विचारलं, माते हे काय आहे? त्यावेळेस स्वामीजींना उत्तर दिलं, विद्यारण्य स्वामीजींना. मातेने सांगितलं, स्वामीजी तुम्ही 14 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला मान्य आहे मला, परंतु तुमच्या मागच्या जन्मीचं अनंत जन्माचं पाप शिल्लक होतं. ते पाप अगोदर तुमचं 14 वर्ष तुम्ही जरी जप केला, तप केलं, ते तप वाया नाही गेलं. मग अगोदर मागच्या जन्मातलं पाप जळालं तुमच्या रामनामानं, तुमच्या भजनानं, आणि मग आता उरलेल्या पुण्यामध्ये मी तुम्हाला दर्शन दिलं. मला सांगायचं एक आहे, जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे राम संख्यान साधन पै सोपे. रामनामाचा फायदा. मग रामनामे उपजे आवडी. रामनामाचा अजून दुसरा फायदा काय? सुख घडोघडी वाढू लागे. कसं सुख प्राप्त झालं? कधी मधी नाही. संतांच्या जीवनातलं सुख जर तुम्ही पाहिलं रामनामाच्या जीवावरती तर संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मदभक्त समे प्रिय. अखंड समाधानी. अखंड अखंड समाधानी का? तर अखंड सतत सदा रामनामाचं चिंतन. भगवद्गीतेचा 9वा अध्याय सांगतो, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अखंड भगवंताचं चिंतन. सुखे सेवू ब्रह्मानंद गाऊ रामनाम सदा. नो हे मग बाधा काळ तुताय माझे करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे भरण कर माझे वंदन वासुदेव देवच पतांचे. मग रामनामे उपजे आवडी. सुख घडोघडी
सुख त्या ठिकाणी जीवनामध्ये घडोघडी सुखाची वृद्धी वाढायला लागली. एवढंच नाही, राम नामाचा अजून दुसरा फायदा काय झाला? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. कंठामध्ये त्या ठिकाणी प्रेम दाटून आलं, नयनातून अश्रुधारा वाहायला लागल्या, हृदयामध्ये राम त्या ठिकाणी प्रकट झाला. मग राम नामे उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे. एकदा संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सुंदर असं भजन, दोन्ही सुंदर असे हात वरती करा. मी स्त्री आहे, पुरुष आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, जरा 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 करू नको करू करू नको करू करू नको करू. हात वरती केला तर शेजारची काय म्हणणार? काहीच म्हणणार नाही. जरा भगवंताचं नाम फार गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम. अजून किती गोड आहे? हात वरतीच राहू द्या. जीव हे गोड तीन अक्षरांचा रस. बाबा तुम्ही राहू द्या, तुम्ही करा. मागची मंडळी तुम्ही म्हणाल कुठपर्यंत गुतवती आम्हाला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हात वरतीच राहू द्या. अजून किती गोड आहे? पवित्राणां पवित्रं यो, मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच भूतानां यो व्यपिता. पवित्रातलं पवित्र. अजून कसं आहे देवाचं नाम? हात वरतीच राहू द्या. काही काही म्हणते लईच गोड झालं आता. विठोबा रखुमाई, टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमाई, टाळी रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पंढरीनाथ भगवान की जय. मौली धानेश्वर महाराज की जय. जगत गुरु दंड तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई. कोणी कोणी भजन केलं नाही बरं. काही भजन करायला करू नको करू करू नको करू करू नको करू. आज केलं असेल नसेल केलं माहीत नाही. उद्याच्या कीर्तनात जो भजन करणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ. आणि टाळी वाजवून भजन केल्यानं ॲटक येत नाही. म्हणून ज्या वेळेस भजन होतंही कीर्तनामध्ये, एखादा कीर्तनातला हार्ड विषय नाही लक्षात राहिला तरी चालेल, परंतु ज्या वेळेस भजन होईल त्यावेळेस हातानं टाळीन मुखानं नामस्मरण करत चला. हेच कीर्तनाचं सार आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करा टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी. पंढरीची कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. रामरूप रामाचं भजन त्या ठिकाणी मुखाने केल्याबरोबर अंगावरती अष्टसात्विक भाव तुकोबाराय सांगतात आमच्या निर्माण झाले. कंठी प्रेम दाटे, कंठात प्रेम त्या ठिकाणी प्रकट झालं. नयनी नीर लोटे, आनंद अश्रू डोळ्यातून त्या ठिकाणी वाहायला लागले.
हृदयी प्रगटे राम रूप, कारण हृदयामध्ये जगाच्या मालकानं त्या ठिकाणी वास्तव्य केल्यामुळे. आणि शेवटी तुकोबराय सांगतात, बाबा हे सगळं काही सोपं आहे परमात्म्याला साध्य करणं. भक्तीच्या जोरावरती शरीरावरती अष्टसात्विक भाव निर्माण करणं, संतांचं चरणरोज अंगाला लावणं, त्याद्वारे उद्धार करून घेणं, त्याद्वारे वासनेचं बीज नष्ट करणं, राम नावाची आवड त्या ठिकाणी आवड निर्माण करणं, हे सगळं सोपं आहे. हे सगळी साधना सोपी आहे. फक्त त्याच्यासाठी ती भक्ती करण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य आपल्या जीवनात लागतं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे साधन सोलभ गोमटी, तुका म्हणे साधन सोलभ गोमटी, कामने साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. परिपतिते पूर्व पुण्य, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम रामे उपजे आवडी, मग राम रामे उपजे आवडी. सुख घडो घडी पाडू लागे, सुख घडो घडी पाडू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. सुख गडबडी वाढू लागे, सुख गडबडी वाढू लागे, मग राम रामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. आवडीला तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे. यथामते अवकाश झालेली सेवा माऊलींच्या नाथबाबांच्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या शांतीब्रह्म श्रीनाथ बाबांच्या सद्गुरु जोग महाराजांच्या तुम्हा सर्व समर्थ माईबापांच्या जन्मदात्या माईबापांच्या श्रीगुरूंच्या चरणी आजची ही सेवा समर्पित करून खऱ्या अर्थानं कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण रवी महाराज गायनासाठी ज्यांनी सुंदर अशी गोड साथ दिली, महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. हरिभक्तीपरायण ज्योत्स्नाताई, ताई नावच फार अवघड आहे ताईचं पण फार गोड आहे, ज्यांच्या कंठात फार गोडवा आहे अशा ज्योत्स्नाताई ताईंचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. संस्थेच्या 2 विद्यार्थिनी प्रांजलताई आणि अंजलीताई त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार, ज्यांनी कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाचारण केलं. असे हरिभक्तीपरायण मृदंग विशारद म्हणजे मोठे बंधू सुधीर महाराज